गदर पार्टीचे संस्थापक लाला हरदयाल जेव्हा लाहोरच्या कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा त्यांनी एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोहम्मद इक्बाल यांना बोलवलं होतं। 1905 साली झालेले या कार्यक्रमात इक्बाल आले, पण त्यांनी कोणतंही भाषण न करता एक गीत देशाला दिलं। ते गीत म्हणजे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा। अल्पावधीतच हे गाणं संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झालं, पण हे गाणं लिहिणाऱ्या अल्लामा इक्बाल यांची बुद्धी मात्र हळूहळू भरकटत गेली। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना असं लिहिणाऱ्या इक्बालांना 1930 साल येता येता असं वाटायला लागलं की हिंदू आणि मुसलमान या देशात एकत्र राहू शकत नाहीत, त्यामुळे मुसलमानांना पाकिस्तान हा वेगळा देश मिळाला पाहिजे। त्यामुळे आजच्या पाकिस्तानच्या संकल्पनेचे जनक म्हणून इक्बाल यांच्याकडे बघितलं जातं। या मोहम्मद इक्बालांनी पुढे आपलं गाणं देखील बदललं। ते म्हणायला लागले, मुस्लिम है हम वतन है सारा जहां हमारा। एका महान भारतीय नेत्याचा, कवीचा अधपतना